कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये नेरे क्रिकेट क्लब नेरे दोन भागांमध्ये मेगा फायनलचा थरार. डावाला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा दिशा दिली आहे. वरतून क्षेत्ररक्षक वैभव जरे अर्थात सोन्या चेंडूपर्यंत पोहोचलाय. वेगवान फेकी तिथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मेगा फायनलची पहिली धाव आली, पहिली सिंगल आली आणि या सिंगलने मात्र संघाचं खातं उघडलंय. संघाचं अकाउंट ओपन झालंय. धाव फलकावरती धाव आपण पाहतो नोंदवली जाणार आहे. ती एक धाव जी स्कोरकार्डवरती नोंदवली गेली आहे. आघाडीची सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने आपण पाहतोय सूरज जाधव, दुसऱ्या बाजूने तेजस जाधव. ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी दाखल झाली आहे. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो जय शेलार अर्थात जॉन्टी. यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळला, फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक फार दूर आणि चेंडूने पाहिली सीमारेषा. आमदार चषकाला सलामी देणारा मेगा फायनलचा पहिला दणदणीत चौकार. थँक्यू. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक धावफलकावरती 5 धावा स्कोर कार्ड वरती. टप्प्याचा बॉल होता. यावेळी ऑन साइडला जमिनीला समांतर फटका खेळला. डीप मधून वैभव चेंडू पर्यंत पोहोचलाय. थोडासा फंबल, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील सुखरूपरित्या जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाईल. 2 धावा इथे वेगाने मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जातात. वैभव आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातामध्ये आला नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवली जाणार. जयश पुन्हा त्या राईट राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू सुंदर सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा होता चेंडू, अगदी बुंदात टाकला होता. चकडून ठेवण्याचा प्रयत्न तिथे फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करताना पाहायला मिळाला. काहीशी विचारणा पंचांना केली जाते, परंतु पंचांनी कळवलं पाठ आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे संबंध नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 6 षटकांची मॅच. षटक क्रमांक 1 मध्ये जय शेलार हा गोलंदाज आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल येऊन दिलाय, पिक केलाय, पाठवलाय सरळ. आमदार चषकाला सलामी देणारा हा बिग हिट पॉवरफुल हिट षटकार 6 धावा. थँक्यू. षटकार इथे मैदानाच्या मध्ये त्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 13 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फिर से एक बार तेजस जाधवचा वार, चेंडू सरळ सीमारेषे पार. षटकार HRKK. शेंदराचा भाळी टिळा, शेंदराचा भाळी टिळा, माती माळगळा, ऐका होती नवलाई. हातूड पडवित पडवित आली लकाबाई, हातूड पडवित पडवित आली लकाबाई. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्डवरती धावफलकावरती धावा आपण पाहतोय. बिनागड्याच्या मोबाईलमध्ये नोंदवल्या गेल्या त्या 19 धावा. एक चौकार आपण पाहिला सूरजच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला होता. अकरा एक सिंगल मात्र सूरजच्या बॅट मधून आली आहे. 2 षटकार, एक चौकार मात्र तेजसच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहतोय नक्कीच इथे स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते धावफलकावरती 19 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र प्रचंड मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न, एका बाजूने चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न नेरे संघाने केलाय, परंतु आता दुसऱ्या बाजूने ती सुरुवात कुठे थांबवण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाज दाखल झाला. पहिलाच बॉल फुल टॉस वरती फुल टॉल वसूल, नो बॉल आणि हा येईल षटकार. शेंदराचा भाळी टिळा, शेंदराचा भाळी टिळा, लिंबाची माळगळा, ऐका होती नवलाई. हासूड पडवित पडवित आली लकाबाई, हासूड पडवित पडवित आली लकाबाई. स्पर्धेच्या निमित्तानं जुनेदभाई मुलांनी प्रामुख्याने उपस्थित आहेत. आमदार चषक कासरसाई मुळशी या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपला संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. सर्वांचं आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो नवीन गोलंदाजच्या मार्कवरती पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये अथर्व बोडके. प्रीहिटचा चेंडू, प्रीहिट वरती आपण पाहतो पुन्हा एकदा चढवलं आक्रमण.
पलीकडे हा येईल ब्रँडेड चौकार 4 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये बाबा पाहतोय अथर्व बोडके गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झालाय. संघाचा लीडर आहे, संघाचा संघ नायक आहे आणि त्या संघाच्या संघ नायकावरती मात्र इथे फलंदाज तुटून पडलेत. जणू काय फलंदाज षटकारांचा चौकारांचा पाडा वाचून आलेत. प्रत्येक चेंडूवरती भलं मोठं आक्रमण केलं जात आहे. प्रत्येक चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे पाठवले जातात. षटकारांच्या चौकारांची आतिषबाजी जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळेल आणि स्कोर कार्ड 50 वेगाने पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 30 धावा आहेत. आपण वारवता यावेळी कॅप मध्ये चेंडू खेळला 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये बीच में मिली दरार उस पर जड़ दिया रन 4 चौकार 4 धावा. स्कोरकार्ड वरती आपण पाहतो 4 धाव्याने पुन्हा वाढ होईल. धपलकावरती धावा आपण पाहतो 34 धावा धपलकावरती आहेत. अथर्व पुन्हा तयार पुढे सरसवत यावेळी खेळायचा होता. फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. चेंडू धोक्याची टांगती तलवार नक्कीच तिथे फलंदाच्या डोक्यावरती होती, परंतु तिथे झेल होऊ शकत नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो तिथे झेल निसटलाच जाईल. तोपर्यंत एक सिंगल आली, एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 35 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार बीमर पाहायला मिळाला होता. त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. त्यानंतर मात्र आलेली ही सिंगल आहे. स्कोर कार्ड वरती 35 धावा. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आता ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तेजस जाधवसाठी हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. बाउन्सरचा मारा त्या ठिकाणी करायचा होता, परंतु आपण पाहतोय धीम्या गतीचा बॉल आडव्या पाटने वेगाने खेळायचा होता, पण तिथे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू जो डॉट येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल जो आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रचंड महागडा, षटक क्रमांक 2 मध्ये देखील प्रचंड महागडी गोलंदाजी. फलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत चौकार. चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. अथर्ववरती पुन्हा आक्रमण चढवलंय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर जसा आला तसा बिरकावून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडे. तेजस जाधव ऑन फायर. षटकार खेळ आपण पाहिला. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 45 धावा. धावेंचा एक भला मोठा पर्वत उभा करायचा आहे आणि त्या तो पर्वत उभा करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो धावेंचा भला मोठा डोंगर उभा राहिलाय. धपलकावरती 45 धावा आहेत. 12 चेंडू मध्ये 45 नोंदवल्यात. आता पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय ऍज अ आयकॉन खेळत असणारा अक्षय शितोळे जो आता गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल होईल. अक्षय शितोळे आपण पाहतोय ऍज अ आयकॉन कासरसाई संघामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं नेरेस संघामध्ये ऍज अ आयकॉन म्हणूनच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर निखिल इलवंडे. हे 2 खेळाडू आपण पाहतोय आयकॉन म्हणून नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना पाहायला मिळतील. अक्षय गोलंदाजीच्या मार्क वरती तयार झालाय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सूरज जाधव. एक तगडा बॅटर, घातक बॅटर म्हणून नक्कीच त्याच्याकडे पाहिलं जातं. अक्षय समोर कशा प्रकारे कामगिरी होणार. पहिला चेंडू राईट मोर द विकेट. शफल झाले. क्रीजचा वापर तिथे 50 वेगाचा चेंडू. एसटी रक्षक देखील अडवू शकला नाही. एसटी रक्षकाला देखील हा चेंडू अडवण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यात. इतका वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि तोपर्यंत आपण पाहतो त्याचा फायदा फलंदाजाने घेतला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये चोरट्या स्वरूपामध्ये घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 46 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. सुंदर सुरुवात नेरे संघाने मैदानाच्या आतमध्ये केली. वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस. एक चांगली सुरुवात निम्म यश आल्याप्रमाणे असतं आणि तीच एक चांगली सुरुवात
तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेजस पुन्हा ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये कामगिरी तर करतोय. बार होता मिस टाइम स्ट्रोक. अक्षय स्वतः येण्याचा प्रयत्न करतो, चेंडूपर्यंत थोडासा दूर राहिला, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचलाय, सिंगल घेतली, दुसरा धावेचा प्रयत्न, फेकील तोपर्यंतच्या कालावधीमध्ये वेगाने इथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा ज्या मैदानाच्या मध्ये पळून पूर्ण झाल्यानंतर स्कोर कार्ड आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 48 धावा. मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलचा रणर संग्राम जो आपण पाहतोय. एका बाजूला मुळशी सम्राट कासरसाई, दुसऱ्या बाजूला नेरे क्रिकेट क्लब नेरे, या 2 संघांमध्ये यावेळी मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत, वैभव येतोय चेंडूच्या खाली, स्लिपश हँड, टिपतील झेल, तेजसचा संपेल खेळ, पहिली विकेट, पहिला मोराबाद. उनके सामने पहाड़ बन के खड़े थे छत्रपति शिवाजी महाराज. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली नाती कधीच माघारी. हो चमके शिवाची तलवार, हो चमके शिवाची तलवार, तळपत्या शिवलीचा अवतार, गेले शालीवरती वार. थँक्यू. स्कोर कार्डवरती धावफलकावरती धावा आपण पाहतो 48 धावा त्या संघाच्या धावफलकावरती असताना पहिली विकेट आली. तेजस जाधव मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर आयकॉन आता निखिल येळवंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आयकॉन टू आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर खुल्या गटातील संघाचे असणारे संघनायक, एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई संघाचा संघनायक अक्षय शितोळे, दुसऱ्या बाजूने नेरे संघाचा संघनायक निखिल येळवंडे. बेस्ट वर्सेस बेस्ट सातत्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्की चर्चेत असणारे 2 खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एकमेकांच्या आमने सामने. पहिला बॉल, पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय, खुदून काढला चेंडू ऑन साइडला, लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे, एक सिंगल तिथे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. कोणत्याही प्रकारे मात्र धोका स्वीकारण्याचा प्रयत्न निखिलने केला नाही. सावधरित्या शांतरित्या मात्र चेंडू खेळून काढला आणि एक सिंगल घेत नॉन स्ट्राईकला जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 49 धावा आहेत. दुसऱ्या बाजूने सूरज, तेजसची विकेट गेल्यानंतर मात्र आता कशा प्रकारे साथ इथे मैदानाच्या आतमध्ये देईल, मात्र सुंदर साथ त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. 17 धावा त्याने आतापर्यंत बनवल्या, 6 चेंडू तो सामोरे गेलाय. तर पुढचा चेंडू अक्षयचा पुन्हा एकदा तो फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये तयार. शपल झाल्या, क्रीजचा वापर केला अक्षयने, मात्र इथे खोलवर टप्प्याच्या बॉलवर फर्निचर उद्ध्वस्त केलंय. दांडी गुल, विकेट, फलंदाज बाद. सुरेश सुरेश विकेट येताना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावेच्या पाहत्या गँगेला कुठेतरी बांध घालणं गरजेचं होतं, तर बांध मात्र अक्षय म्हणून नक्कीच तिथे आडवा झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो धावेची धावगती मात्र कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न. मिळवलेल्या 2 मोठ्या विकेट आणि 5 चेंडू मध्ये 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल या षटकातील अक्षयचा मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि तो शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आपण ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नवीन बॅटर सार्थक जाधव, अलीकडच्या काळामध्ये मात्र फॉर्म मध्ये असणारा खेळाडू, षटकारा चौकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून आपण साखळी फेरीच्या सामन्यामध्ये देखील पाहिले. आता मेगा फायनल आहे, मेगा फायनल मध्ये कशा प्रकारे कामगिरी होणार आहे. प्रेक्षकांनी भरलेलं हे मैदान आपण पाहतो, प्रेक्षकांची अफाट गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. मेगा फायनल 2 शेजारच्या गावामध्ये आपण पाहतो. इथे मॅच जे मैदानाच्या आतमध्ये सुरू, एका बाजूने नेरे, दुसऱ्या बाजूने कासरसाई, दोन्ही संघ जर पाहिलं तर या मैदानावरती सातत्याने सराव करताना आम्ही पाहिलेत. पहिलाच बॉल सार्थक साठी भन्नाट वेगाचा खोलवर टप्प्याचा होता. बुंदात टाकलेला हा चेंडू खेळून काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बीट झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी अक्षयने, कमबॅक करणं गरजेचं होतं आणि कमबॅक इथे करून दिलाय अक्षयने. केवळ 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि महत्वाच्या 2 विकेट. आघाडीचे दोन्ही फलंदाज जे मैदानाच्या आतमधून बाहेर पाठवलेत, घरट्यामध्ये आराम करताना ते पाहायला मिळतील. परंतु आता अक्षयचं वैयक्तिक षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपल्यानंतर आता नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळेल. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाणार. पहिल्या षटकामध्ये जयेश शेलारला आपण पाहिलं, तब्बल 19 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं अथर्व बोडके, तो देखील बराचसा महागडा ठरला. तब्बल
अथर्वने देखील आपण पाहिलं 26 धावा षटक क्रमांक 2 मध्ये खर्च केल्या होत्या, परंतु षटक क्रमांक 3 आपण पाहिलं अक्षय शितोळे दाखल झाला, त्याने केवळ 4 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाच्या विकेट घेतल्यानंतर आता गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज येताना पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव कळवा. ओम गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. ओमच्या खांद्यावरती जबाबदारी ते षटक क्रमांक 4 ची मैदानाच्या आतमध्ये दिली जाईल. समोर निखिल येळवंडे, सातत्याने चर्चेत असणारा खेळाडू, मोठमोठ्या संघांमध्ये ऍज अ आयकॉन म्हणून ज्या खेळाडूला देखील मागणी असते. दुसऱ्या बाजूने अक्षय आपण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये एमपीएल अर्थात मावळ प्रीमियर लीग मध्ये खुल्या गटामध्ये आयकॉन म्हणून नक्कीच खेळताना आपण अक्षयला पाहणार आहे. समोर निखिल त्याच ताकदीचा बॅटर आहे, ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. ओम कशा प्रकारे गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये करणार याच्यावरती सर्वांचं लक्ष. गोलंदाज तयार, पहिला चेंडू पुढे सरसावं स्ट्रोक खेळला तिथे मैदानाच्या आतमध्ये मिड ऑफला चेंडू अडवला जाईल. थोडासा फंबल, चेंडू हातामध्ये आला नाही आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धावची पळून पूर्ण होणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी मात्र फलंदाजाला बाद करावे लागेल. ते संधी निर्माण करणं गरजेचं आहे. संधी येत नसते, ती संधी निर्माण करावी लागते. ते संधी निर्माण करावी लागेल. तुम्हाला जर इथे जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवरती 100% एफर्ट देणं हे मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं आहे. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतोय 50 धावा, अर्धशतक संघाचं पूर्ण झालं. अर्धशतक साजरं होईल इथे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा ज्या स्कोरकार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेल्या. गोलंदाज पुन्हा धाव पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती धावतोय. अफड बार तिथे पाहायला मिळेल. बरीचशी उंची प्राप्त केली, त्यानंतर गोलंदाजाला दंडित केलं जाणार आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि 1 बाउंडची चेतावणी देखील गोलंदाजाला दिली जाईल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा आपण पाहतो 51 धावा, 6 षटकांची मॅच. आतापर्यंत 3.1 षटकाचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आहे. स्कोरकार्ड वरती 51 धावा ज्या आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. पुढचा बॉल पुन्हा आपण बार, उसळी घेणारा चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. नो बॉल प्लस चौकार. हळद पिवळी पिवळी अंगाला लावू, दोन्ही हात जोडून कौलतीला लावू. धावती अंबाबाई माझी तू खातर, धावती अंबाबाई माझी तू खातर. तो बॉल इथे पाहायला मिळाला. चौकार तिथे मैदानाच्या आतमध्ये इथं पाहायला मिळेल. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती अब तक 56 धावा धपलकावरती आहेत. उघडा डोळे पहा नीट, येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज तयार. मृत चेंडूचा इशारा येईल. दबाव, दडपण, प्रेशर नक्कीच इथे गोलंदाजावरती आता पाहायला मिळतंय. धपलक मात्र वेगाने पुढे सरसवतोय. तिथे मात्र धपलकाला ब्रेक लावायचा, त्यावरती नक्कीच इथे कष्ट प्रयत्न तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बरेचसे करायचे. पुन्हा पुढचा बॉल, फ्रीडचा चेंडू, सुंदर सुंदर फ्रीडचा चेंडू अगदी पाहायला मिळेल. उसळी घेणारा बॉल होता, अगदी मात्र तिथे डोळ्यासमोरून चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टॉट येईल. आणि पाटने स्ट्रोक खेळायचो तिथे पाठवरती चेंडू आला नाही. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. 56 धाव्यांवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना ओम गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाज तिथे थांबला. रनअप मध्ये थोडासा अडथळा नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मृत चेंडूचा इशारा आहे. कोणत्या प्रकारची घटना ज्या चेंडूवरती घडत नाही त्या चेंडूला मात्र मृत चेंडू म्हटलं जातं. सार्थक एक तगडा, ताकदवान, भयानिष्ठीचा असणारा हा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. आडव्या पाटने स्ट्रोक खेळ, आमिष टाइम स्ट्रोक 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. आक्रमण करायचं होतं पण तितकासा पॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या चेंडूवरती सिंगल आली आणि एका सिंगलने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. सर नो बॉल आहे का? नो बॉल, नो बॉल आपण पाहतो तिथे. नो प्लस 1, एकूण 2 धावा. पुन्हा येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट वरती ऑन स्ट्राईक निखिल. फुलटॉस होता, ऑन साइडला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचेल. एक सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न फेकी त्वरित केली आणि तिथे कलेक्शन मात्र थोडासा उशीर झालाय. एका टप्प्यावरती तिथे चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतो वेगाने 2 धावा तरी ते पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. फ्रीच्या चेंडूवरती जास्त काय आता मोठी हानी झाली नाही. 2 धावा मिळाल्या आणि स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचते. धपलकावरती धावा आपण पाहतोय 60 धावा, 4 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 धावा, 4
यावेळी पुन्हा आता मिस टाइम स्ट्रोक मिड ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. टीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेल वैभव. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेला कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार नाही. कोणत्याही प्रकारे क्षेत्ररक्षकांनी देखील संधी दिली नाही आणि तिथे केवळ एक सिंगल असेल. एक धाव नोंदवली जाणार आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धपलकावरती 61 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेल्या. 4 चेंडू आतामध्ये चौथ्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजीने आपण जर पाहिलं तर 12 धावा ज्या आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी असताना ऑन स्ट्राईक सार्थक. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू खोदून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे चेंडू अडवला जाईल. त्वरित फेकी झाली. पुन्हा धावेसाठी नकार. एका धावेवरती थांबवलंय. एका सिंगल वरती थांबवलंय. एक सिंगल जे आपण पाहतोय पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे घेऊन जाईल. अक्षयने मात्र सुंदर गोलंदाजी केली. षटकार चौकांना थांबवलं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय कोणत्या प्रकारे बिगेट इथे पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकांमध्ये 55 षटकांमध्ये मैदानाच्या चौकात बाजू षटकारांची आतिषबाजी, परंतु त्यानंतर एकेरी दुहेरी धावेचं महत्व. यावेळी आक्रमण करायचं होतं परंतु डावेस्टीच्या पाराचा बाहेर होता हा चेंडू. पाठवरती चेंडू येऊ शकला नाही. पंच कळवतात वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव आणि अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने स्कोर मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धपलक पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती धावा 63. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 4 चा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तो पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या ट्रॅक वरती तयार. पुढे सरसबट स्ट्रोक खेळला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. टेकन व्हेरी गुड कॅच. बिग विकेट गॉन. मोठा मासा गळ्याला. निखिल एलवंडे बाद. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे केसामध्ये ग गंगावन न बुचुड्यात ग केवडा केसामध्ये ग गंगावन न बुचुड्यात ग केवडा हे कडीचा गोंडा लोळ काय अंबिका माय भागात मोती भर काय पार्वता माय भागात मोती भर काय अंबिका माय भागात मोती भर काय पार्वता माय हे कडीचा गोंडा लोळ काय अंबिका माय भागात मोती भर काय पार्वता माय. मोठी विकेट येताना पाहायला मिळेल. फुलटच चेंडू होता. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न पण तितकासा पाठवरती आला नाही. चेंडूने बरीचशी उंची प्राप्त केली आणि एक सुंदर झेल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. मोठी विकेट निखिल बाद झालाय. त्यानंतर आता नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होईल तो कानिपनाथ जाधव. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. तर षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये देखील संपलं जाईल त्या 4थ्या क्रमांकाचं आणि त्यानंतर 5व्या षटकासाठी आता नवीन गोलंदाजच्या मार्कवरती पाचारण केला जाईल. तो म्हणजे 4थ्या षटकासाठी गोलंदाजच्या मार्कवरती सिद्धार्थ कुंभार हा गोलंदाज आता गोलंदाजच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू खेळण्यासाठी सार्थक ऑन स्ट्राईक मैदानाच्या मध्ये तयार. गोलंदाज धावतोय. पहिला बॉल. पहिला चेंडू बॅटची कडा पॉइंट मध्ये एका टप्प्यावरती चेंडू अडवलाय. धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न होता परंतु वेगवान आलेली फेकी त्वरित आलेली फेकी कोणत्याही प्रकारची धाव घेण्यासाठी मात्र सार्थकने जागा सोडली नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. यावेळी देखील फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1-2-3 क्षेत्ररक्षक आलेत आणि तिथे झेल निसटलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. कॉलिंग नव्हता. आवाज नव्हता. कोण थांबला नाही आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल निसटलाय. झेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये निसटला जाईल आणि तोपर्यंत आपण पाहतोय मिळतात त्या 2 धावा. कॉलिंग इथे फार महत्वाचं होतं परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू टाकल्यानंतर सिद्धार्थ देखील धावला. त्यानंतर आपण पाहतो क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या पाठमध्ये होता परंतु तिथे झेल होऊ शकला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळाल्यात. जीवनदान दिलंय सार्थकला. आता जीवनदानाचा फायदा इथे घ्यावा लागेल. आज मात्र घरच्या मैदानावरती लढतोय. आजच्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना ताकद दाखवावी लागेल. त्यावेळेचा चेंडू पुन्हा भन्नाट वेग होता परंतु उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू. वेग जरूर दाखवला गोलंदाजाने परंतु नियंत्रण ठेवू शकलं नाही. दिशा भरकटली आणि मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल घोषित झाला. अतिरिक्त अभ्यंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धपलक पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 66 धावा. षटक क्रमांक 5 चा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा तयार.
खोलवा टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक दूरपर्यंत दूरवरतून चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल तर घेतले जाईल, दुसरा धाब्याचा कोणत्या प्रकारे प्रयत्न केला जात नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये एका सिंगल वरती समाधान मानलं जात आहे. पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला, प्रचंड मोठं धावफलक होतं, परंतु अक्षय शितोळेची कमबॅक करून देणारी गोलंदाजी, अक्षय शितोळेची जादुई गोलंदाजी, घेतलेल्या महत्वाच्या 2 विकेट, घेतलेले 2 मोठे फलंदाजांचे बळी आणि त्यानंतर मात्र नक्कीच धावगतीला कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न झालाय. त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावेंचं महत्व, एकेरी दुहेरी धावा संघाचा धावफलक हलतं ठेवण्याचं काम जे मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. पुन्हा गोलंदाज तयार, राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो, सुंदर सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. फलंदाजाला काहीसा समजत नाही हा चेंडू. फलंदाज फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. सिद्धार्थ वेगावरती स्वार झालाय, भन्नाट वेगाचा चेंडू फेकतोय. तो फक्त चेंडू फेकत नाहीये, तर आगीचे निखारे मैदानाच्या आतमध्ये फेकतोय. फलंदाजाला मात्र इथे काहीसा चेंडू समजत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा गोलंदाज तयार. खोलवा टप्प्याचा बॉल उडवला ऑन साईडला. सरळ चेंडू पोहोचेल कानिपनाच्या बॅट मधून सीमारेषेच्या पलीकडे. बिग हिट, चरण षटकार. या पूर्वीचा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला, वाईड यॉर्कर यशस्वी झाला, परंतु या चेंडूवरती प्रचंड मोठा हल्ला. तिथे मात्र कानिपनाथ सांगतोय, तुम शेरे हम भी शिकारी आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 73 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळी देखील आक्रमण करायचं होतं, परंतु यावेळी गुडलेन स्पॉट वरती टाकलेला चेंडू चेंडू पडला आणि वेगाने निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल डॉट. निर्धाव चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. सिद्धार्थ देखील कौतुक असेल, एक षटकार जरूर आलाय, परंतु केवळ 10 धावा त्याने खर्च केला. सुंदर गोलंदाजी षटक क्रमांक 5 मध्ये मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जी केली गेली. आता स्कोर कार्ड वरती एकूण धावा आपण पाहतोय 30 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर, अर्थात 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 73 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक असेल पहिल्या इनिंगचं, पहिल्या डावाचं मैदानाच्या आतमध्ये कोणता गोलंदाज येणार आहे, कोणत्या गोलंदाजच्या खांद्यावरती ते जबाबदार दिली जाणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण आपण जर पाहिलं तर अक्षय आणि सिद्धार्थ जर सोडला ना, तर त्या पूर्वीच्या बाकीच्या षटकांमध्ये मात्र गोलंदाज बरेचसे महागडे ठरलेले आहेत. त्यामुळे इथे शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि कोणता गोलंदाज इथे पाहायला मिळत हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मेगा फायनलचा थरार आपण पाहतोय. आमदार चषक 2025 मध्ये नाव कोरण्यासाठी या दोन संघांमध्ये एक महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला मुळशी सम्राट कासरसाई, तर त्यांच्या विरोधामध्ये नेरे क्रिकेट क्लब नेरे. हे दोन दिग्गज संघ, हे दोन महारथी एकमेकांचे आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकत मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मुळशी सम्राट कासरसाई संघाने घेतला. बॅटिंगचं आमंत्रण दिलं त्या ठिकाणी नेरेज संघाला आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण पाहतोय आतापर्यंत 5 षटकांमध्ये 73 धावा नोंदवल्या. 73 धावा बनवत असताना 3 फलंदाज बाद झालेत. आता शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय ओम पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. ओम वरती पुन्हा विश्वास दाखवला. यापूर्वी ओमने मात्र 14 धावा खर्च करत एक मोठी विकेट मिळवली. निखिलला त्याने बाद केलं होतं. यावेळी देखील फटका फसला, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, परंतु झेल निसटलाय. प्रयत्नांचा हात अपुरा पडला. झेल त्या ठिकाणी निसटला जाईल तोपर्यंत दुसरी धाव मिळते. सार्थकला आपण पाहतोय दुसरं जीवनदान मिळालंय. यापूर्वी देखील एक जीवनदान दिलाय, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न त्याने केलाय. इथे देखील आपण पाहतोय जीवनदान दिलं जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये झेल सुटल्यानंतर 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. सुटलेला झेल त्यानंतर मिळालेला 2 धावा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचल. धपलकावरती धावा आपण पाहतोय 75 धावा स्कोर कार्ड वरती धपलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा तयार. आफडबार होता. बाउन्सरचा वापर त्या ठिकाणी पुढे सरसवत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. वाईट बॉल तो आपण पाहतोय तिथे मात्र मैदानाच्या मध्ये कळवला जाईल. अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय तिथे मैदानाच्या मध्ये नोंदवली जाणार आहे आणि या अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. लपलकावरती धावा आपण पाहतोय 76 धावा ज्या स्कोर कार्ड वरती लपलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा तयार. पुढचा बॉल खलवा टप्प्याचा होता. चेंडू खोदून काढलाय, उडवलाय. सरळ चेंडू पोहोचेल अथर्वला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
षटकारी थँक्यू. षटकारीच्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळाला आणि आलेल्या या षटकाराच्या मदतीने स्कोरकर मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचला फलकावरती 82 धावा ज्या स्कोरकार्डवरती फलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा आता तयार. पुढचा चेंडू. हो हा चेंडू मात्र सुंदर पाहायला मिळेल. खाली राहिलेला चेंडू समोरील प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जास्त काही उंची मात्र हा चेंडू प्राप्त करू शकला नाही. पॅट मारता वरतून निघून गेली आणि मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो हा चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतो 42 धाव्यांवरती स्कोरकार स्थिर असेल. गोलंदाज आपण पाहतो आतापर्यंत 3 चेंडू या षटकातील फेकलेत आणि या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केल्यात त्या एकूण 9 धावा. पुढे सरसावत खेळला हा स्ट्रोक मिस टाइम स्ट्रोक आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. लॉंगॉनवरतून क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चेंडूला आडवेल फेक केली आणि फेकी मात्र थोडीशी उशिरा आली. नॉन स्ट्राईकला मात्र फेकी करणं गरजेचं होतं परंतु फेकी आपण पाहतो स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि तिथे फलंदाज देखील बचावेल आणि मिळतील त्या 2 धावा. 2 धावा जे आपण पाहतो इथे पळून पूर्ण केल्या जातील. स्कोरकार्ड वाढेल फलकावरती 84 धावा. षटकार चौकार देखील मैदानाच्या मध्ये पाहतोय कमी प्रमाणामध्ये नक्कीच पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर आलेत परंतु एकेरी दुहेरी धावा या प्रचंड प्रमाणामध्ये संघाच्या फलकावरती नक्कीच नोंदवल्या गेलेल्या आहेत. अजून आपण पाहतोय पहिल्या डावातील 2 चेंडू मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहेत. पुन्हा गोलंदाज तयार. यावेळी शरीरभेदक मारा करायचा होता परंतु अतिरिक्त दिशा भरकटली. त्यानंतर आपण पाहतोय व्हाईट बॉल अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या मध्ये जी स्कोरकार्ड वाढेल फलक पुढे जाईल. फलकावरती 85 धावा आपण जर पाहिलं प्रचंड मोठ्या धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. त्यामध्ये आपण पाहिलं नक्कीच इथे आता शेवटच्या काही चेंडू टाकत असताना गोलंदाज चुका करताना पाहायला मिळाला. अतिरिक्त अवांतर धावा या जास्त स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. चौकार 4 धावा. सर नो बॉल आहे का? फक्त चौकार तिथे मात्र स्कोरकार्ड वरती नोंदवला जाईल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल फलकावरती 89 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 89 धावा ज्या स्कोरकार्ड वरती फलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळी चेंडू खेळून काढलाय जमिनीला समांतर स्ट्रोक. एक सिंगल तर घेतले जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरतून पोहोचला. चेंडू अडवेल तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा तिथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. जागा सोडली दुसऱ्या बाजूने आणि तिथे डायरेक्ट हिट विकेट. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या धावेसाठी बाद. थँक्यू डीजे. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतो. प्रथमतः बॅटिंग करत असताना नेरे क्रिकेट क्लब नेरे संघाने बनवल्या त्या 91 धावा जिंकण्यासाठी मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई संघाला 92 धाव्यांचं टार्गेट.
हॅलो चेक. अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यज्ञ करू. शब्दचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दची गौरव पूजा करू. नमस्कार मंडळी, राम राम. मी क्रिकेट समालोचक योगेश सावळे आपल्या सर्वांचं भोर राजगड मुळशीचे दमदार आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांच्या सन्मानार्थ खऱ्या अर्थानं चालू असलेला क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वयोगट अंडर 24 वयवर्ष 24 या आणि 24च्या अंडर खऱ्या अर्थानं खेळवली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक कासरसाई मुळशी या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. आणि अंतिम दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितच अंतिम सामना जो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, या अंतिम सामन्यामध्ये निश्चितच नेरे क्रिकेट क्लब विरुद्ध मुळशी सम्राट कासरसाई या दोन ताकदवर आणि बलाढ्य संघांमध्ये मेगा फायनलचा सामना रंगलाय. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 20 संघ सहभागी झाले आणि त्या 20 संघांना पाठीमागे सोडत खऱ्या अर्थानं हे दोन संघ जे मेगा फायनल पर्यंत पोहोचलेले आपण पाहिलेत. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम तब्बल 30,000 रुपये भोर राजगड मुळशीचे सन्माननीय आमदार तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून 30,000 रुपयांचं प्रमुख बक्षीस. तर दुसऱ्या क्रमांकासाठी या स्पर्धेतील बक्षीस जर आपण पाहिलं तर रोख रक्कम तब्बल 20,000 रुपये आणि मानाचं करंडक असणारी क्रिकेटची स्पर्धा. द्वितीय क्रमांकासाठी जर आपण पाहिलं तर निश्चितच या स्पर्धेला माजी सरपंच इंजवडे आणि खऱ्या अर्थानं माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुका आदरणीय सागरभाऊ साखरे, त्याचप्रमाणे मारुंजी नगरीचे असणारे उपसरपंच आदरणीय गणपत भाऊ जगताप यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं बक्षीस लाभलंय रोख रक्कम तब्बल 20,000 रुपये. प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी सुरू असणारा क्रिकेटचा सोहळा पहिला चेंडू मैदानावरती जो डॉट बॉल आलाय जय शेलार स्ट्राईकला मैदानावरती पाहायला मिळतोय. फुलर लेनचा बॉल यावेळेस मात्र रेंजर एंडला जयेश कलेक्शन झालंय परंतु चेंडू यष्ट्यावरती लावता आलेला नाहीये आणि जयेश शेलार बाल बचावला गेलाय. षटक क्रमांक मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय पहिलं सुरू असताना निखिल येळवंडे खऱ्या अर्थानं नेरेगाव एंड कडून प्रमुख कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतायत. पहिला चेंडू सुरेखरित्या जो डॉट आला आणि दुसऱ्या बॉलला देखील बॅट वरती चेंडू कनेक्ट जरूर झाला परंतु कुठल्या प्रकारची धाव प्राप्त झाली नाही. याचबरोबर पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा बॉल लॉंग ऑफला खेळलाय. कानिफ जाधव सुंदर कलेक्शन करतोय. केवळ एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होईल. फलकावरती जर आपण पाहिलं तर 91 धावा खऱ्या अर्थानं बनवल्या गेल्यात आणि 92 धाव्यांचं भलं मोठं आव्हान जे मुळशी सम्राट कासारसाई संघाच्या समोर ठेवलंय. वयवर्ष 24 वयोगटातील खेळाडू मित्रांनो या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल परंतु या स्पर्धेमध्ये एक आगळी वेगळी संकल्पना ओपनचा खुल्या गटातील एक खेळाडू तुम्ही आपल्या टीम मध्ये घेऊ शकता ज्याच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. दरम्यान फुल टॉस बॉल आणि चेंडू पोहोचतोय सीमा पार 4 रन चौकार. चौकारानं निश्चितच आपण पाहतो मैदानावरती धावफलक झटपट वेगानं पुढे गेलंय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 5 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस आणि या फुल टॉस बॉल वरती अक्षय शितोळे ठरलाय बॉस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावा. वरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. 2 फुल टॉस बॉल. हो यावेळेस रिव्हर्सचा फटका प्रॉपर एक्झिक्यूट जरूर झाला नाही परंतु एक धाव मिळाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न घरटे तर सोडलंय आणि 2 धावा वसूल देखील होतील. या चेंडूवरती अक्षय यांनी खर तर प्रथम तास मन बनवलं होतं मी मैदानावरती रिव्हर्सचा फटका खेळेल कारण एक चौकार एक षटकार आल्यानंतर भरपूर कॉन्फिडन्स जो अक्षय यांच्याकडे होता. त्यानंतर मात्र त्याच आत्मविश्वासाच्या जोरावरती आणि आपल्या मनगडाचा जोर लावत रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला
फटका प्रॉपर एक्झिक्यूट झाला नाही. 2 रन मिळाल्यात आणि या 2 धावेंच्या बरोबर षटक क्रमांक पहिलं जे मैदानावरती संपलं गेलंय आणि धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 13 धावा. तब्बल आणि तब्बल 92 धावेंचं एक भलं मोठं आव्हान. नेरे क्रिकेट क्लब या संघाचा जर तुम्ही विचार केला, निश्चितच मित्रांनो एक दगडात ताकदवर संघ म्हणून या टीम कडे आपण पाहतो. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय नारायण भाऊ खानेकर या मान्यवरांचं प्रामुख्यानं आगमन होतंय. मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक कासारसाई या स्पर्धेमध्ये निश्चितच आपण पाहतो ज्यांनी बॉल आणि स्टंप सौजन्य दिलेला आहे. निश्चितच मुळशी तालुका कर्मचारी संघटनेचे असणारे अध्यक्ष नारायण भाऊ खानेकर प्रामुख्याने उपस्थित झालेत. भाऊंचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज डावखोरे आता असणारा तेजपुंज तारा तेजस जाधव मैदानावरती आलाय आणि त्याला पहिल्या चेंडूवरती चेंडू सरळ पाठवलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. जय शेलारच्या बॅटमधून येते खणखणी षटकार. एक जबरदस्त षटकार मैदानावरती तेजसच्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलाय. नुकताच पार पडलेल्या आमदार चषक भरे या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर तेजस जाधव हा मालिकावीराचा मानकरी ठरला होता. तो मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल खेळाडूच्या नावावरती आहे. दरम्यान फुल टॉस बॉल खराब चेंडूवरती निश्चितच आक्रमण जय शेलार करणार आहे. यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि पंचांचा इशारा येतोय खणखणी चौकार. 4 धावा. शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस लाभलंय. रोख रक्कम तब्बल 10,000 रुपये. जयेश तयार. याचबरोबर पुन्हा त्या चेंडू मैदानावरती ऑन साइडला खेळलाय स्क्वेअर लेगला. इथे बरीचशी गडबड. फलंदाज इथे पंचांचं बोट आकाशाकडे. मैदानावरती जयेश शेलार होतोय रनआउटच्या माध्यमातून बाद. विकेट. Yes, Sam. Yes, Sam. Yes, Sam. सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें Thank you, DJ. फलंदाज मैदानावरती जयेश धावबादच्या स्वरूपात बाद झालेत. स्क्वेअर लेगला सार्थक जाधवचं एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सुंदर थ्रो आपण पाहिला आणि त्यानंतर जवळपास अर्ध्या क्रीज मध्ये गेलेला जयेश माघारी फिरला आणि आपल्या घरट्यामध्ये पोहोचत असताना काहीशा फरकानं तो मैदानावरती धावबाद झालाय. नवीन फलंदाज अंडर 24 गटातील कासारसाई संघाचा असणारा कॅप्टन अथर्व बोडके मैदानावरती आलाय. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळतोय आणि या चेंडूवरती प्राप्त होईल ती 1 धाव. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर वरती आहेत. अजूनही 26 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायचे असतील ते 68 धावा. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही जर या स्पर्धेमध्ये पाहिलं तर कासारसाई नगरीचे माजी सरपंच आदरणीय बाळासाहेब भिंताडे या मान्यवरांच्या माध्यमातून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. प्रामुख्यानं सरपंच साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा केलं जाईल. दरम्यानचा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु तेजस जाधवचा तेज तर्रार आणि तिखट माऱ्यासमोर अक्षय यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. हा चेंडू मैदानावरती मात्र डॉट बॉल आलाय. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं प्रमुख बक्षीस देणारे मान्यवर प्रामुख्यानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सागरभाऊ साखरे त्याचप्रमाणे गणपत भाऊ जगताप. पुनश्च एकदा मान्यवरांचं स्वागत आणि इथे मात्र स्वागत होईल स्वॅगने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स 4 रन चौकार.
चेंडूंचा डाव संपलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 28 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या इनिंग आणि दुसऱ्या इनिंगच्या मित्रांनो जर आपण तुलना केली तर पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये स्कोर होता 45, एकही फलंदाज बाद नव्हता. या इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये स्कोर झालाय 28 आणि एक फलंदाज तो देखील मैदानावरती बाद झालाय. कासारसाई संघ निश्चितच पहिल्या इनिंग पेक्षा थोडासा पाठीमागे जरूर पाहायला मिळतोय, परंतु मैदानावरती क्रिकेट आहे मित्रांनो. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जर पाहिलं तर बनवायच्या असतील त्या 64 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये आता 16 धावा याप्रमाणे तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. अक्षय शितोळे आणि मैदानावरती निश्चितच आपण पाहतोय अथर्व बोडके जे स्ट्रायकिंग एंडला निश्चितच पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर जी काय फोर व्हीलर गाडी आहे, विनंती आहे आपल्या गाडीच्या हेडलाइट्स कृपया आपण ऑफ करा. जवळ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. त्याचबरोबर फटका फसलाय अथर्व बोडके. इथे मात्र होतोय बाद. बिग विकेट गॉन. कॅप्टन झालाय बाद. धक्का बसेल संघाला मोठा. थँक्यू डीसे. महत्वाचा फलंदाज मैदानावरती अथर्व बोडके जो अगदी स्वतःमध्ये माघारी परतलाय. 23 चेंडूंचे खेळ शिल्लक आणि बनवायचे असतील ते अजूनही जिंकण्यासाठी 64 धावा. नवीन फलंदाज वैभव उर्फ सोन्या जो मैदानावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल वैभव खेळतोय आणि पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट ऍक्शन रिप्ले एका पाठोपाठ एक. तू चल में आया. विराज जाधवची लाजवाब गोलंदाजी. लागोपाठच्या 2 चेंडूवरती केले 2 प्रमुख फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक. बनवायचे असतील 64 धावा. विराज जाधव ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल बिग हिट केला गेलाय आणि चेंडू मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघाची दहाड फोडलाय पहाड. चेंडू सरळ सीमा पार. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट ज्यावेळेस मित्रांनो जातात त्यावेळेस नवीन आलेला फलंदाज सहसा सिंगल डबल वरती भर देत असतो, परंतु प्रथमेश मकर आला आणि त्यानं पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. ओ पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस देखील फिल्डर आहे दूरवरती. उत्कर्ष जाधवचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर या चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 36. 36 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या ओव्हरचे 2 बॉल मैदानावरती शिल्लक असणार आहेत. एकच धाव या चेंडूवरती घेतले. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर एक सिंगल धाव मैदानावरती आली. पुढे सरसावत अक्षय चेंडू खेळतायत. लॉंगॉनच्या फिल्डर एका हाताने तेजसनं सुरेख कलेक्शन केलंय आणि पुन्हा एकदा मैदानावरती प्राप्त होईल ती 1 धाव. विराज जाधव
ह्या संघाचा असलेला प्रमुख गोलंदाज नेरे क्रिकेट क्लब टीमचा असणारा उभरता सितारा अंडर 24 गटामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालताना नेरे क्रिकेट क्लब नेरे हा संघ संपूर्ण मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतोय. अफलकावरती धावा आहेत त्या 36-19 बॉल 56 धाव्यांची गरज. चेंडू हवेत. यावेळेस देखील फिल्डर चेंडूच्या खाली टिपताय झेल. फलंदाज मैदानावरती बाद. प्रथमेश माकर देखील होतोय बाद. एकाच ओव्हर मध्ये 8 धावा खर्च करत तब्बल 3 फलंदाज बाद करणारा या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरणारा विराज जाधव हा गोलंदाज. कमालीची गोलंदाजी मित्रांनो. बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. विराज जाधवनं कमालीचा खेळ मैदानावरती केलाय. स्वराज भिंताडे मैदानावरती दाखल होईल. जो नॉस्ट्राईक एंडला असेल आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आता तेजस जाधवला पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 56 धाव्यांची गरज आहे. नेरे क्रिकेट क्लब संघाला निश्चितच मैदानावरती मॅच मध्ये जर पकड निर्माण करायची असेल तर निश्चितच अक्षय शितोळेची विकेट घ्यावी लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर निश्चितच अक्षय शितोळेला आपल्या संघासाठी जिंकून देण्यासाठी लढावं लागणार आहे. त्याचबरोबर चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय अनिल काका जाधव यांच्या. मित्रांनो विराज जाधवनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली हो यावेळेस काय होतंय. धावबादची संधी होती. मोठी अपील आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. अनिल काका जाधव यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बक्षीस विराज जाधव यांच्यासाठी जमा झालेलं आहे. अनिल काकांचं मनापासून आभार आहे. क्रिकेट या खेळावरती नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. स्टँडिंग मध्ये निश्चितच फटका खेळला. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला सूरज जाधव चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. त्यानंतर निश्चितच कुठल्या प्रकारची धाव नाही. 38 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस रिव्हरचा फटका. पॉइंटचा फिल्डर विराज जाधवला बीट करत चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगानं पोहोचलाय सीमा रेषेच्या आरपार फरार. धावा मिळतायत 4. येते सनसनी चौकार. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार पुण्याचा तेजस. त्याचबरोबर पुढे सरसावा चेंडू खेळलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून चेंडू मात्र पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. अक्षय शितोळे ब्रँडेड स्ट्रोक. बिग सिक्सर. चेंडू 44 धाव्यांची गरज. शेवटच्या आपण पाहतोय 14 चेंडू मैदानावरती शिल्लक. 44 धाव्यांची गरज. अफलकावरती धावा आहेत त्या 48 धावा. वैयक्तिक 10 चेंडू आणि 29 धाव्यांची खेळी अक्षय शितोळे यांच्या बॅट मधून मैदानावरती येते. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर 10 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. यावेळेस देखील मैदानावरती बॅटवरती चेंडू प्रॉपर मिडल होत नाहीये. अक्षय कुठल्याही प्रकारे सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न अजिबात करत नाहीये. कारण त्यांना देखील ठाऊक आहे मैदानावरती जर मला या धावा चेस करायच्या असतील तर मात्र इथे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. शेवटचे 13 चेंडू मैदानावरती शिल्लक. 44 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाज तेजस जाधवचा पुढचा बॉल. पुढे सरसावत खेळलाय. ऑन साइडला चेंडू उंच आकाशामध्ये
कानिफ जाधव मिड विकेटला चेंडूच्या खाली. कॅच ऑफ द मॅच. फलंदाज अक्षय शितोळे बाद. अनिल काका जाधव यांच्या माध्यमातून एक विकेट साठी बक्षीस जमा झालंय. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दक्षत पवळे दाखल झालाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, बनवायच्या 44 धावा. अक्षय शितोळे बाद झाल्यानंतर यावेळेस चेंडू मात्र ऑन साइडला. पिकअप शॉट, षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. टॉपल कव्हरची धावा आहेत त्या 54. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडू आणि 38 धावांची गरज अजूनही आहे. अक्षय शितोळे बाद झाल्यानंतर नेरे संघानं भरपूर सारा जल्लोष खऱ्या अर्थाने केला. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मित्रांनो तुम्हाला मैदानाच्या चौबाजूला पाहायला मिळते. अगदीच आपण जर पाहिलं तर मैदानावरती भरपूर सारे ज्येष्ठ नागरिक जे नेरे गावातील आहेत, ज्यांना क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि वेड आहे, ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. नेरे गावातील सर्व युवा वर्ग, सर्व लहानगे खेळाडू. याचबरोबर परत एकदा बिग हिट तर केला गेलाय. चेंडू उंच आकाशामध्ये. पुन्हा एकदा कानिफ जाधव टिपतोय झेल. फलंदाज झालाय बाद. बॅक टू द पवेलियन. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 38 धावांची गरज. नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानावरती आलाय आणि सिद्धार्थ गेलाय बॅक टू द पवेलियन. एका पाठोपाठ एक विकेट आणि मैदानावरती विराज जाधव. या गोलंदाजाची जर गोलंदाजी तुम्ही पाहिली तर निश्चितच मैदानावरती विराज जाधवनं आतापर्यंत मैदानावरती तब्बल 5 फलंदाज बाद केलेत. 5 विकेट हॉल पूर्ण करतोय विराज जाधव. या अगोदरच्या ओव्हर मध्ये 3 विकेट, या ओव्हर मध्ये 2 विकेट, एकूण 5 विकेट घेतलेत विराज जाधव. मॅचचा टर्निंग पॉइंट खऱ्या अर्थानं जो विराज जाधवची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर मित्रांनो, या स्पर्धेच्या अगोदर आमदार चषक भरे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जी भरे तालुका क्रीडा संकुल मैदानावरती पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये नेरे क्रिकेट क्लब संघ चॅम्पियन ठरला होता आणि तिथे देखील विराज जाधव हा खऱ्या अर्थानं गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून पुढे आलेला आपण पाहिलाय. ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज रुपेश मैदानावरती आलाय. हळूवारपणे चेंडू कट केलाय. गॅप भरपूर मोठा. चेंडू मात्र दूर वरतून सुसाट वाऱ्याच्या वेगानं पोहोचतोय सीमापार. धावा मिळतायत 4. येतोय चौकार. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानावरती येईल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. 34 धाव्यांची गरज आहे. वयवर्ष केवळ आणि केवळ 15 असलेला खेळाडू विराज जाधव, मॅन फ्रॉम नेरे तालुका मुळशी मैदानावरती आगामी काळामध्ये खऱ्या अर्थानं विराज जाधव या नावानं
नक्कीच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र फिल्डरच्या पायानं चेंडू सीमा पार गेलाय आणि या चेंडूवरती मिळत आहेत त्या धावा 4. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि बनवायच्या असतील त्या 30 धावा. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर बनवायचे असतील त्या तब्बल 30 धावा. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी उत्कर्ष जाधव जो मैदानावरती गोलंदाजीच्या मार्क वरती आलाय. स्ट्रायकिंग एंडला मैदानावरती दक्षित पवळे पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला रुपेश आहेत. रुपेशच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिलेत. शेवटचे 6 बॉल 30 रन बनवायच्यात आणि पहिलाच बॉल यावेळेस मात्र चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरतून ठोकलाय एक खणखणी षटकार. मॅच अजून ऑन आहे. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी 6 चेंडू 30 ची मॅच. 5 चेंडू आणि 24 वरती आली आहे. 5 षटकार अपेक्षित होते त्यापैकी 1 षटकार तर आलाय. पैसे पुन्हा एकदा आणखीन एक येणार का? चेंडू हवेत गरगर फिरणारा बॉल झेल तर सुटलाय आणि त्यानंतर घेतल्या जात आहेत त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने टीमचा स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. अफुलकावरती धावा आहेत त्या 70 धावा. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या 22 धावा. 4 चेंडू 22 धाव्यांची गरज. मॅच मैदानावरती निश्चितच रंगते. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. यावेळेस 4 चेंडू आणि 22 रनची गरज असताना हुक शॉट खेळलाय आणि चेंडू पाठवला स्किवर लेगच्या डोक्यावरतून सीमा पार. येतोय खणखणी षटकार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. नदीच्या काठाला हो उभी आहे नदीच्या काठाला शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या 16 धावा. जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती तीच खरी जादू. बाकी सारा मनाचा खेळ. ध्येय गाठायचं असतं आपलं आपणच. साधून शक्ती युक्तीचा मेळ. ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच दिपवू शकेल जगाला. होऊन खरा धडाकेबाज. होऊन खरा धडाकेबाज. पाहूया कोण होणार धडाकेबाज. शेवटचे 3 चेंडू 16 धाव्यांची गरज. मित्रांनो मॅच जर आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 3 चेंडू 16 धाव्यांची गरज. चेंडू हवेत फटका फसलाय आणि इथे मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचं काम नेरे संघाने केले. फलंदाज बाद. 8 फलंदाज बाद 76 धावा अफुलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल आणि बनवायच्या असतील त्या 16 धावा. उत्कर्ष जाधव त्यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू मैदानावरती निश्चितच बिहाइंड द विकेट जातोय थेट ऋत्विकच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. अखेरचा 1 चेंडू जो आता मैदानावरती शिल्लक आणि त्यानंतर मात्र आमदार चषक कासारसाई मुळशी या स्पर्धेचा चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या स्पर्धेचा चॅम्पियन होत आहेत नेरे क्रिकेट क्लब नेरे.